إن المسلمين والمسلمات والمؤمنين والمؤمنات والقانتين والقانتات والصادقين والصادقات والصابرين والصابرات والخاشعين والخاشعات والمتصدقين والمتصدقات والصائمين والصائمات والحافظين فروجهم والحافظات والذاكرين الله كثيرا والذاكرات أعد الله لهم مغفرة وأجرا عظيما وما كان لمؤمن ولا مؤمنة إذا قضى الله ورسوله أمرا أن يكون لهم الخيرة من أمرهم ومن يعص الله ورسوله فقد ضل ضلالا مبينا وإذ تقول للذي أنعم الله عليه وأنعمت عليه أمسك عليك زوجك واتق الله وتخفي في نفسك ما الله مبديه وتخشى الناس والله أحق أن تخشاه فلما قضى زيد منها وطرا زوجناكها لكي لا يكون على المؤمنين حرج في أزواج أدعيائهم إذا قضوا منهن وطرا وكان أمر الله مفعولا ما كان على النبي من حرج فيما فرض الله له سنة الله في الذين خلوا من قبل وكان أمر الله قدرا مقدورا الذين يبلغون رسالات الله ويخشونه ولا يخشون أحدا إلا الله وكفى بالله حسيبا ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما. निसंदेह इस्लाम स्वीकारलेले पुरुष आणि इस्लाम स्वीकारलेल्या स्त्रिया, इमानधारक पुरुष आणि इमानधारक स्त्रिया, अल्लाहचा हुकूम मानणारे पुरुष आणि स्त्रिया, सत्य बोलणारे पुरुष, सत्य बोलणाऱ्या स्त्रिया, सबुरीनं मनावर ताबा ठेवणारे पुरुष आणि स्त्रिया, अल्लाहच्या भीतीनं कंपित होणारे पुरुष आणि अल्लाहच्या भीतीनं विरघळणाऱ्या स्त्रिया, दान खैरात करणारे पुरुष आणि दान खैरात करणाऱ्या स्त्रिया, रोजा राखणारे पुरुष आणि रोजा राखणाऱ्या स्त्रिया, आपल्या लज्जास्थानाचं रक्षण करणारे चारित्र्यवान पुरुष आणि सुशील, पाक दामन, निष्कलंक स्त्रिया, अल्लाहचं फार अधिक स्मरण करणारे पुरुष आणि फार अधिक स्मरण करणाऱ्या स्त्रिया, या सर्वांकरता अल्लाहनं माफी आणि फार मोठं इनाम तयार राखलं आहे. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचा फैसला जेव्हा देखील ऐकवला जाईल तर कोणत्याही इमानधारक पुरुष आणि इमानधारक स्त्रीला आपल्या मामल्यात आपली पसंत नापसंत राखण्याचा काहीच अधिकार राहणार नाही. आणि तरी देखील जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांची अवज्ञा करेल तर त्याची खैर नाही की तो उघड अशा मार्गभ्रष्टतेत जाऊन पडला. ज्या मनुष्याला अल्लाहनं इनाम देऊन नावाजलं आणि तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याच्यावर मेहरबानी केली होती, तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा त्याला म्हणालात की अल्लाहचा तक्वा म्हणजे अल्लाहचं भय राखून आचरण स्वीकार कर आणि तुझ्या पत्नीला सोडू नकोस, आणि तुमच्या मनात त्या दोघांचे संबंध तुटण्याचं भय निर्माण झालं होतं, तुम्ही आपल्या मनात हे भय लपवून ठेवलं. जेव्हा अल्लाहनं हा फैसला केला की आता दोघांच्या स्वभावातील बेबनाव जाहीर करावा, वास्तविक हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्हाला या जोडप्याच्या असफलतेबाबत लोक निंदा करतील ही भीती होती. तुम्ही फक्त अल्लाहचीच मान मर्यादा आणि त्याचा आदर राखा. मग जेव्हा जैदचं मन त्या स्त्रीपासून भरलं आणि जैदनं तिला सोडून दिलं, तेव्हा नंतर त्या स्त्रीला आम्ही तुमच्या निकाहमध्ये देऊन तुमची पत्नी बनवलं, यासाठी की आता इमानधारकांना आपल्या दत्तक पुत्रांच्या स्त्रियांशी जेव्हा ते आपली पत्नी सोडतील तेव्हा तिच्याशी निकाह करण्यात अडचण बाकी राहू नये. आणि अल्लाहला अशा प्रकारे आपला आदेश लागू करायचा होता तो त्यानं केला. अल्लाहनं जो आदेश आपल्या पैगंबरावर फर्ज म्हणजे अनिवार्य केला असेल त्याचं पालन करण्यात काहीच हरकत नाही. पूर्वी पाठवण्यात आलेल्या पैगंबरांबाबत हाच नियम होता. अल्लाहचा आदेश फार मजबूतपणे भाग्यासह निर्णायक फैसला म्हणून लागू होतो.
जे लोक अल्लाहचा संदेश मानवांपर्यंत पोहोचवतात आणि फक्त अल्लाहचं भय राखतात, मग अल्लाहच्या शिवाय दुसऱ्या कोणाचीही भीती आणि दहशत राखत नाहीत, तर पूर्ण व्यवस्थेसह अल्लाहची देखभाल त्यांच्याकरता पुरेशी आहे. मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्यापैकी कोणत्याही पुरुषाचे पिता नाहीत, परंतु अल्लाहचे पैगंबर म्हणून पाठवले गेले आहेत आणि समस्त पैगंबरांचा क्रम संपल्यावर त्यांचं शुभ आगमन झालं आहे आणि समस्त गोष्टींचं ज्ञान अल्लाहला आहे.